नमस्कार, मी सेजस रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण काळ्या वाटाण्याची चमचमीत उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। चवीला अतिशय अप्रतिम आणि करायलाही एकदम सोपी आहे। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आता बघा, मी इथे सगळ्यात आधी 2 वाटी काळे वाटाणे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत। आता आपण ह्याला कुकरला व्यवस्थित शिजवून घेऊया। त्यासाठी मी आता इथे वाटाणे कुकरमध्ये टाकून घेते। यामध्ये मी आता एक मोठा ग्लास पाणी टाकून घेणार आहे। त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकले मी यामध्ये आणि थोडंसं तेल टाकले, यामुळे वाटाणे लवकर शिजतात। आता आपण हे जरासं ढवळून घेऊया आणि आता आपण कुकरला ह्याच्या 5-6 शिट्ट्या करून घेऊया। शिट्ट्या करून झालेल्या आहेत। मी आता कुकर उघडून बघते वाटाणे शिजलेत की नाही ते। हे बघा, आता आपण वाटाणे शिजलाय का ते बघून घेऊया। हे बघा, वाटाणे एकदम मस्त शिजलेले आहेत। मीठ आणि तेल टाकल्यामुळे एकदम लवकर शिजतात। तर आता आपण उसळ बनवायला घेऊया। तर आता उसळ बनवण्यासाठी मी इथे एक टोप घेतलाय, त्यामध्ये मी 2 छोटे चमचे इतकं तेल टाकून घेते। त्यानंतर यामध्ये मी तेजपत्त्याची पानं टाकून घेणार आहे 2। त्यानंतर एक कांदा मी इथे बारीक कापून घेतलाय, तो पण मी यामध्ये टाकून घेते। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सोनेरी रंग येईपर्यंत छान आपण ह्याला फ्राय करून घेऊया। त्यानंतर मी यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती, ती मी यामध्ये 2 चमचे टाकून घेणार आहे। ह्याने वास आणि चव खूप छान येते उसळीला। हे बघा, आता हे व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। दोन मिनिटांनी आपण यामध्ये लगेच 1 वाटी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित चमच्याने यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याला छान तेल सुटेपर्यंत हे आपण मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे। तर आता हे मिश्रण छान शिजेपर्यंत आपण इथे अजून एक वाटण करून घेऊया। मी इथे 2 चमचे काळे वाटाणे मिक्सरमध्ये टाकून घेतलेत। आपण ह्याला थोडंसं खडबडीत असं वाटून घेऊया। हे उसळीमध्ये टाकल्यामुळे उसळीला चव अतिशय सुंदर येते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तर आता मिश्रण तोपर्यंत आपण इथे व्यवस्थित शिजलेलं आहे। आता मी यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेतली आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलाय मी यामध्ये आणि 2 चमचे मिरची पावडर मी यामध्ये टाकून घेणार आहे। आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, आपलं मिश्रण मी इथे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण शिजवलेले वाटाणे आहेत ते यामध्ये आपण टाकून घेऊया। हे बघा, मी सगळं मिश्रण यामध्ये टाकून घेतलंय। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मोठी करायची आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं काळ्या वाटाण्याचं, ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेते। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता गॅस आपण थोडा मीडियम करून घेऊया आणि हे मिश्रण ढवळून घेऊया व्यवस्थित। त्यानंतर मी यामध्ये 2 छोटे ग्लास इतकं पाणी टाकून घेणार आहे आणि हे मिश्रणाला आता आपण छान उकळ काढून घेऊया। यामध्ये आता आपण 1.5 चमचे इतकं मीठ टाकून घेणार आहे, कारण आपण अगोदर सुद्धा थोडंसं मीठ जेव्हा आपण वाटाणे शिजवले होते तेव्हा आपण त्यामध्ये टाकलं होतं। आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आणि ह्याला छान उकळ येईपर्यंत शिजवून घेऊया। उकळ बघा किती छान येते, तरी सुद्धा एकदम मस्त आली आहे उसळीला। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर सेजस रेसिपीला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा।
आता आपली उसळ एकदम तयार आहे. मी यावरती झाकण ठेवून घेते आणि गॅस बंद करते. ही उसळ तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, आंबोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही नक्की तुमच्या घरी ही उसळ ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा ती कशी झाली आहे. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सेजस रेसिपीला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, सेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका.